तर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान अखेरात संपलेलं आहे आणि आज संध्याकाळपासून एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे। ऑल इंडिया द्राविड मुन्नेत्र कळघम असेल किंवा डीएमके असेल किंवा अभिनेते विजय थलपती यांचा पक्ष असेल, या तीनही पक्षांना किती जागा मिळणार, सत्तेमध्ये कोण येणार, थलपती यांचा पक्ष गेम चेंजर ठरणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पण आता ज्या संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केलेला आहे किंवा सादर केलेला आहे त्याच्यामध्ये डीएमकेला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 अशा संस्था आहेत ज्यांनी डीएमकेला बहुमत दिलेलं आहे। त्याचे आकडे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी चाणक्य स्ट्रॅटेजीचा जो एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये डीएमकेला म्हणजे द्राविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या पक्षाला 145 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एआयडीएमके जो पलानीस्वामी यांचा पक्ष आहे, ते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांना 50 ते 65 जागा मिळू शकतात। अभिनेते आणि राजकारणात आलेले विजय थलपती यांचा टीव्हीके पक्षाला 13 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि ऑदरला 5 ते 8 जागा मिळू शकतात। दुसऱ्या क्रमांकाचा जो एक्झिट पोल आहे तो आहे मॅट्रिक्सचा। मॅट्रिक्सनुसार डीएमके पक्षाला 122 ते 132, एआयडीएमकेला 87 ते 100, टीव्हीकेला 10 ते 12 आणि डीव्ही रिसर्चच्या नुसार डीएमकेला 112 ते 128, एआयडीएमकेला 30 ते 46, टीव्हीकेला 68 ते 84 आणि सोबतच पीपल्स इनसाइट या संस्थेने डीएमकेला बहुमत मिळणार असल्याचा दावा सुद्धा वर्तवलाय। त्याच्यामध्ये 120 ते 140 जागा या डीएमकेला मिळू शकतात असं पीपल इनसाइटचं म्हणणं आहे। एआयडीएमकेला 60 ते 70 जागा मिळू शकतात, टीव्हीकेला 30 ते 40 जागा मिळू शकतात असं पीपल इनसाइट या संस्थेने अंदाज वर्तवलेला आहे। आता न्यूज 18 ने सुद्धा एक्झिट पोल दिलेला आहे। न्यूज 18 नुसार डीएमकेला 103 ते 113, एआयडीएमकेला 114 ते 124, टीव्हीकेला 4 ते 10, ऑदर 0। त्याचबरोबर झीचा जर आपण सर्वे बघितला, झीचा एक्झिट पोलमध्ये सुद्धा डीएमकेला म्हणजे 152 जागांचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। एआयडीएमकेला 63, टीव्हीकेला 14 आणि जेवीसीचा जो सर्वे आहे, जेवीसी संस्थेचा सर्वेमध्ये सुद्धा डीएमकेला स्पष्ट बहुमत मिळताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे तर डीएमकेला 112 ते 129, एआयडीएमकेला 86 ते 103 आणि टीव्हीकेला 13 ते 19 जागा मिळतील असा अंदाज हा जेवीसी या संस्थेने वर्तवलेला आहे। आता मी तुम्हाला जेवढे अंदाज दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या संस्थांचा जो अंदाज आहे तो डीएमकेला अर्थातच स्टॅलिन यांना त्यांच्या पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दाखवत आहे। म्हणजेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो, ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात अशा प्रकारचा अंदाज हा सर्वेतून व्यक्त करण्यात येतोय। याच्यामध्ये डीव्ही रिसर्चचा सर्वे हा एकटा सर्वे ज्याच्यामध्ये टीव्हीकेला 68 ते 84 जागा मिळू शकतात असं डीव्ही रिसर्चच्या सर्वेमध्ये सांगण्यात आलंय आणि अन्य जे सर्वेज आहेत त्याच्यामध्ये विजय थलपती यांच्या पक्षाला जवळपास कमी जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय। विजय थलपती यांचा पक्ष काहीतरी करिश्मा करून दाखवेल, त्यांची जी काही राजकीय त्यांची रणनीती आहे किंवा त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये जे काही काम केलंय त्यामुळे सुद्धा लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात असा जो अंदाज होता। आपण या सर्वेमध्ये किंवा या एक्झिट पोलमध्ये सगळ्या संस्थांच्या जर एक्झिट पोलमध्ये जर बघितलं तर डीव्ही रिसर्च वगळता पीपल इनसाइट्समध्ये सुद्धा 30 ते 40 जागा मिळतील असा काहीसा अंदाज आहे। पण अन्य सर्वेमध्ये विजय थलपती यांच्या पक्षाला फारशा जागा मिळतानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये। साधारण आपण या सगळ्या सर्वेचा विचार केला तर चाणक्य स्ट्रॅटेजीने सगळ्यात जास्त जागा म्हणजे 145 ते 160 जागा या डीएमकेला स्टॅलिन यांच्या पक्षाला मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। आता एआयडीएमकेला न्यूज 18च्या सर्वेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 114 ते 124 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। आता सगळ्या सर्वेचा जर आपण पोल ऑफ पोल जर बघितला, एकूण सरासर सगळ्या सर्वेचा विचार केला तर डीएमकेला 124 ते 136 जागा मिळतील असा अंदाज आहे, एआयडीएमकेला 70 ते 86 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि टीव्हीकेला जो विजय थलपती यांचा पक्ष आहे त्यांना 22 ते 28 जागा मिळतील आणि ऑदर 1 ते 4 पर्यंत जागा मिळू शकतात असं साधारण चित्र या एक्झिट पोलमधून समोर येत आहे। पण साधारण तामिळनाडूचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर डीएमके विरुद्ध एआयडीएमके असा राजकीय संघर्ष तुम्हाला तामिळनाडूमध्ये सतत पाहायला मिळेल। भारतीय जनता पार्टीने किंवा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये भाजपला रुजवण्याचा प्रयत्न केलेले होते, परंतु मागच्या 1-2 निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तरी सुद्धा तामिळी जनतेने भारतीय जनता पार्टीला स्वीकारल्याचं पाहायला मिळालेलं नव्हतं। त्यामुळे आता एआयडीएमकेच्या माध्यमातून किंवा एआयडीएमकेला सोबत घेऊन किंवा एआयडीएमकेला त्यांच्यासोबत काही ठिकाणी युती करून काही ठिकाणी सोबत लढून असं सुद्धा भारतीय जनता पार्टीने तामिळनाडूमध्ये लढण्याचा प्रयत्न केलाय। पण ज्या वेळेला महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या 2 मुद्द्यांवरती तामिळी जनतेमध्ये किंवा
तमिळ मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जो काही केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला आणि त्यावरून राजकारण पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवरती तामिळनाडूमध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकींचा अंदाज किंवा आपण एक्झिट पोल जर बघितला तर द्राविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळतंय. पण इंटरेस्टिंगली जर AIADMKला चांगल्या जागा मिळाल्या आणि विजय थलपती यांच्या पक्षाला 40 ते 50 जागा जर मिळाल्या, म्हणजे याच्यामध्ये DV रिसर्चचा जो सर्वे त्यामध्ये 68 ते 34 जागा थलपती यांच्या पक्षाला मिळतील असा अंदाज आहे. तर मग अशा वेळेला थलपती हे तामिळनाडूचे किंगमेकर ठरू शकतात. मग ते कुणाकडे जाणार, कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, त्यावर तामिळनाडूची सत्ता कुणाकडे जाईल हे अवलंबून असणार आहे. पण साधारण आपण तामिळनाडूचे सर्वे जर बघितले तर यातून द्राविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार, हे आता जवळपास बहुमत मिळू शकतं असा अंदाज हा संस्थांचा आहे. अर्थातच आता हे अंदाज असले, हे एक्झिट पोल असले तरी सुद्धा 4 तारखेला तामिळनाडूच्या विधानसभेचा निकाल काय येईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. परंतु या संस्थांनी जे अंदाज वर्तवलेले आहेत त्यातले त्यांनी अनेक ठिकाणी सॅम्पल्स घेतले. मतदारसंघांमध्ये एक प्रकारे प्रत्येक संस्थेची एक्झिट पोल करण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्या पद्धतीनुसारच हे एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, या एक्झिट पोल बद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल किंवा अन्य राज्य असतील जिथे विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि 4 तारखेला तिथे निकाल येईल याबद्दलचे एक्झिट पोल आणि त्या संदर्भातलं विश्लेषण हे मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये आणि लाईव्ह सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.